अरे थांब, स्क्रोल करू नको. बाळू मामांनी या रूपात दर्शन का दिले? यामागचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तांचे कैवारी आणि अलंकापुरीचे पुण्य पावन रूप म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. बाळूमामांनी आपल्या भक्तांना स्वतःच्या मूळ रूपाची ओळख करून देताना अत्यंत श्रद्धेने आणि अधिकारवाणीने हे सत्य सांगितले आहे की मी अवतार शेषनारायणाचा म्हणजेच मी वटसिद्ध नागनाथ आहे. या सृष्टीच्या कल्याणासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी शेषनारायणाने प्रत्येक युगात एक विशिष्ट रूप धारण करून अवतार घेतला आहे. सर्वप्रथम सत्ययुग. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली त्या सत्ययुगामध्ये भगवंताच्या सेवेत आणि पृथ्वीच्या आधारासाठी साक्षात शेषनारायण प्रकट झाले. त्याच्यानंतर त्रेतायुग काळ बदलला आणि त्रेतायुग आले. प्रभू श्रीरामचंद्रांच्या धर्मरक्षणाच्या कार्यात सावलीप्रमाणे सोबत राहण्यासाठी त्यांनी लक्ष्मण अवतार धारण केला. द्वापरयुगाचा काळ आला तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे थोरले बंधू म्हणून अन्यायाचा नाश करण्यासाठी आणि जगाला शक्तीचा महिमा सांगण्यासाठी ते बलराम झाले. युगाचा संधिकाल द्वापर युगाच्या अगदी शेवटच्या चरणात जेव्हा भक्तीचा मार्ग अधिक प्रशस्त करायचा होता तेव्हा ते हालसिद्धनाथ म्हणून या धरेवर अवतरले. आणि आता हे कलियुग. या घोर कलियुगाच्या काळात सामान्य माणसाला सन्मार्ग दाखवण्यासाठी, अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी आणि भक्तांच्या हाकेला धावून येण्यासाठी ते आपल्या लाडक्या बाळूमामांच्या रूपात आदमापूरच्या पावनभूमीत अवतरले आहेत. वटसिद्ध नागनाथांची दिव्य जीवनकथा. ब्रह्मदेव आणि तक्षक कन्या पद्मिनी यांच्या पवित्र पोटी साक्षात अविर्होत्र नारायणाच्या तेजातून वटसिद्ध नागनाथांचा जन्म झाला. जेव्हा राजा जनमेजयाने भीषण सर्पयज्ञ मांडला होता ज्यामध्ये संपूर्ण सर्पकुळ भस्मसात होणार होते तेव्हा आस्तिक ऋषींनी आपल्या तपोबलाने नागनाथांना त्या अग्नीतून वाचवले. नागनाथांचे बालपण आणि पालनपोषण कोष्ठधर्मी नावाच्या एका सात्विक गौड ब्राह्मणाच्या घरी झाले. साक्षात भगवान दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले आणि भोजन पात्राची दिव्य दीक्षा देऊन अनुग्रहित केले. गुरु दत्तात्रेयांच्या सानिध्यात नागनाथांनी 6 महिने कठोर तपश्चर्या केली. या अवघ्या 6 महिन्यात त्यांनी 14 विद्या आणि 64 कला आत्मसात केल्या आणि नाथपंथाची दीक्षा घेतली. बालेघाट परिसरात राहून त्यांनी समाज कल्याणाचे आणि अज्ञानी जीवांना दिशा देण्याचे महान कार्य केले. आणि शेवटी ज्या पवित्र भूमीचा उल्लेख आपण अत्यंत श्रद्धेने करतो त्या वडवळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर या गावी त्यांनी आपली संजीवन समाधी घेतली. आजही तेच बाळूमामा, तेच नागनाथ आणि तोच शेषनारायणाचा अंश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जो बाळूमामांच्या चरणी लीन होतो त्याचे कल्याण साक्षात शेषनारायण करतो. बाळूमामाच्या नावानं चांगभलं. बाळूमामाच्या नावानं चांगभलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड कमेंट. यूट्यूब सबस्क्राईब. FB अँड Insta फॉलो.